पण झटपट। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण कोबी किसून घेऊया आणि हो, कोबी एकदम बारीक किसून घ्यायची। आपली कोबी किसून झाली आहे आणि आता कांदा आणि ढबू मिरची बारीक चिरून घ्यायची। कोबी मंचुरियन करायचं कारण काय सांगू का? आपली मुलं कोबी म्हणा किंवा हे ढबू मिरची म्हणा, सिमला मिरची ना खायला नानू करत असतात। इतका आवडीनं खात नसतात ते, आणि आपण असं कोबी मंचुरियन वगैरे करून त्यांना दिलं ना खायला, ते आवडीनं खातात। माझी मुलं लहान होती ना तेव्हा मी हे सारखं बनवत होते, तेव्हा मी त्याचा क्लासही केलेला होता। मुलांना आवडीनं ते खात होते बनवून दिल्यावर। आणि मध्ये मध्ये मुलं मोठं झाल्यावर करायचं सोडून दिले मी, पण आता माझ्या नाती त्या पण जरा भाज्या ह्या खायला कंटाळा करतात। मग म्हटलं चला आज आपण त्यांच्यासाठी कोबी मंचुरी बनवून देऊया, आणि तुम्हीही तुमच्या मुलांना बनवून द्या, कारण तुमची मुलंही हे खाण्याला नानू करत असणार आहेत। आणि असं हे करून दिलं ना मुलं आवडीनं खात्यात, आणि बाहेरचं जाऊन खायला घालण्यापेक्षा असं आपण आपल्या घरात आपल्या हातानं करून खायला घातलं ना, ते खूप आपल्याही मनाला खूप समाधान वाटतं आणि मुलांनाही खूप छान वाटतं ते। आपला कांदा आणि सिमला मिरची बारीक चिरून झालेले, आता हे दोन्ही आपण किसलेल्या कोबीमध्ये घालून घेऊया। हे सगळं एकजीव झालेलं आहे। आता ह्यात आपण 1 चमचा ऑरिगॅनोज, 1 चमचा सोया सॉस आणि 1 चमचा गरम मसाला घालून घेऊया। आता यामध्ये आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि मावेल तसा मैदा घालून घेऊया। त्यानंतर एकजीव करून त्याचे गोळे बनवून घेऊया। कोबी मंचुरियनचे गोळे तयार झालेले आहेत। एका कोबीच्या गड्ड्यामध्ये माझे 36 मिडियम आकाराचे गोळे तयार झालेले आहेत। चला आता आपण ते तळून घेऊया। कोबी मंचुरियन ब्राऊन रंगावर असं छानसं तळून झालेले आहेत, आणि आता आपण ते काढून घेऊया। आपले कोबी मंचुरियन तळून तयार झालेले आहेत। आता आपल्याला ग्रेव्ही करायची आहे, आणि त्यासाठी आपण अर्धा कप कॉर्नफ्लॉवर मध्ये पाऊण कप पाणी घालून त्याचं मिश्रण बनवून घ्यायचे। आपलं कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता ग्रेव्हीसाठी आपण फोडणी करून घेऊया। त्यासाठी मी कांदा आणि ढबू मिरची
लांब कट करून घेतलेलं आहे. आता आपण पॅनमध्ये तेल घालून त्याची फोडणी करून घेऊया. आपला कांदा आणि सिमला मिरची चांगली भाजून झालेली आहे. आता आपल्याला त्यामध्ये 1 चमचा लसूण आलं पेस्ट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 2 चमचे सोया सॉस, 2 चमचे टोमॅटो सॉस आणि 1 चमचा भगवती घालून मिक्स करून घ्यायचं. आपले मसाले सगळे भाजून झाले आहेत. आता हे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण जे आपण करून ठेवले ना ते त्यात वतून घेऊया आणि 2 मिनिटं शिजल्यानंतर जे आपण तळून ठेवलेले मंचुरियन आहेत ना ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया. आतमध्ये येऊन आताची गाडी टाक. बघितलं ना कशी मस्तपैकी झटपट आपली रेसिपी तयार झाली आणि आपली मुलं पण आवडीनं खातात आणि भरपूर पण होतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.